मला सोड। इरा काय करतेस? आज हिच्या आणि हिच्या नालायक बापामुळे माझ्या बाबाचा जीव गेला असता। बास झालं। हे हॉस्पिटल आहे, तुझं घर नाही। सो बिहेव। तुला आत्ता सोडते, पण तुझ्यामुळे आणि तुझ्या नालायक बापामुळे जो काही माझ्या बाबाला त्रास झालाय ना, त्याचा बदला मी घे। लक्षात ठेव। सरस्वती, तू ठीक आहेस ना? आपण स्टोर रूम मध्ये जाऊया, इंजेक्शन बघू। तुला मी ठीक आहे सर, जाऊया। ओके। सरस्वती, हे रजिस्टर आहे। आपल्या हॉस्पिटलमध्ये औषधांचा जो काही स्टॉक येतो ना, त्याच्या सगळ्याची नोंद याच्यात असते। आपण कम्प्युटर मधली आणि तिकडची दोन्हीची नोंद व्हेरीफाय करूया। ठीक आहे। मी काउंटिंग सांगतो, चेक कर। ओके, म्हणजे काउंट तर करेक्ट आहे। आणि आपण जे काही इंजेक्शन बघतोय ना, त्या इंजेक्शनचा नवीन स्टॉक आता 3 दिवसांपूर्वीच आलाय। होय सरस्वती, मला असं वाटतं की कदाचित ते एक इंजेक्शन हॉस्पिटलमधल्याच एखाद्या पेशंटसाठी वापरलं असेल। होय, करेक्ट आहे। कारण इथून आतमध्ये येणं तेवढं सोपं नाहीये। सगळी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे ना, म्हणून। सर, पण काउंट तर करेक्ट आहे। आपण एक काम करूया, तरी सुद्धा आपण या ट्रे मध्ये आणि इकडचा काउंट दोन्ही परत एकदा चेक करू। हा, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। हां, सत्तर। इथे काउंट किती आहे? 98। सरस्वती, इथे एक बॉटल कमी। सगळ्या मिळून 97 बॉटल्स। पण मला नाही वाटत इथे येऊन कोणी चोरी वगैरे केली असेल, कारण इथे आत येणं एवढं सोपं नाहीये। सगळी इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आहे। सर, माझ्या मनात अजून एक शंका। काय? या 2-3 दिवसात तो इंजेक्शन हॉस्पिटलमध्ये खराच कोणी यूज केला काय, आपण विचारू खोया। पण असं का विचारायचं आपण? सर, तुम्हीच म्हणालात ना, ह येणं इतका सोपं नाही म्हणा। ऍक्सेस फक्त हॉस्पिटलच्या माणसांकाच आहे म्हणा। तसा असत तर मग त्या माणसाक हॉस्पिटलशी निगडीत कुठल्या व्यक्तीनेच मदत केली असणार। एक मिनिट, म्हणजे तुझा कोणावरती संशय वगैरे आहे का? इराची आई। तरी मी तुका सांगितलं होते, एकटो जाऊ नको म्हणा। त्या सुनीलचं सत्य बयोग आधीच सांगितलं असताना तर बरा झाला असता। शेवटी बयोनच वाचवलं ना तुका। सुमन, भारतींना दिलेलं वचन पाळणं माझं कर्तव्य होतं। बस आता।
भयो त्या इंजेक्शनचं काही कळलं का तुला? काही माहिती हाती लागली? होय, स्टोर रूम मध्ये एक इंजेक्शन कमी आहे. म्हणजे त्या इल्याची एंट्री हा, पण त्या गेल्याची एंट्रीच नाही हा. म्हणजे सुनीलनेच त्या हॉस्पिटलमधून चोरलंय. पण सुनील तिथपर्यंत पोहोचलाच कसा? या हॉस्पिटलच्या स्टाफ पैकी कोणी त्याला मदत केली नसेल ना? या सगळ्या इराच्या आईन केल्या अशी शंका ही आम्ही तुमका नाही सांगू शकत बाबा. भयो आम्ही माहिती काढतो आहात, तुम्ही नका काळजी करू. हा भयो काय झालं? बाबा सॉरी, तुम्हीच माझे काजू आहात. मी किर अंधारात राक्षसाक देव म्हणून समजत होते हो, पण तुम्ही नेहमीप्रमाणे ह्या अंधारात काजव्यासारखा प्रकाश दाखवलात बघा. माझ्यामुळे खूप त्रास झालाय सगळ्यांका. तुमका ते इरा खूप त्रास दिलाय मी. भयो बाळा, तू तुझ्या स्वभावानुसार वागलीस. तू तुझ्यातला चांगुलपणा दाखवलास. एका मुलीची कर्तव्य पार पाडली, सेवा केली. समोरचा माणूसच चांगला नव्हता, त्यात तुझी काय चूक? बाळा, मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. भारतीनं दिलेलं वचन मी नाही पाळू शकलो. सुनीलचं खरं रूप तुझ्या समोर आलंच. बाबा तुम्ही आईचं वचन मोडला किंवा त्यांचं खरं रूप माझ्या समोर आलं याबद्दल मला वाईट नाही वाटत. तुमच्याबद्दलचा आदर माझ्या मनात अजून वाढलो. बाबा एक गोष्ट मात्र मला पटली, रक्ताची नाती महत्वाची नसतात. आयुष्याला अर्थ देणारी माणसं जास्त महत्वाची असतात. तुम्हीच फक्त माझे बाबा, दुसरं कोणीच नाही. आज आई जैसून पण बघत असत ना, ते खूप बरं वाटत असत. कारण या खोटाचा ओझा तिच्या मनावर पण होता, जा आज उतरला. बाबा सॉरी. का माफ कर. भयो उठ उठ. बाळा, तू जे सोचतेस ना ते दुःख जास्त मोठं आहे. त्यातही तू ताठ मानेने उभी आहेस. मला तुझा खूप अभिमान आहे. आणि तू न केलेल्या चुकीसाठी जर अश्रू गाळलेस तर तुझ्या बाबाला नाही आवडणार. डोळे पुस बरं आधी. बाबा तुमची अशी अवस्था करायला ज्याने कुणी मदत केली आहे ते का आता मी नाही सोडणार.
सर रजिस्टर मध्ये नोंद असलेल्यापैकी कोणतं इंजेक्शन वापरलंय तुम्ही? नाही. बयो काय झालं? दादा अरे मी प्रत्येक वॉर्डची रजिस्टर चेक केली आहे, ज्यात मेडिसिनची एंट्री असता की कुठलं औषध कुठल्या पेशंटला दिलं, पण त्या इंजेक्शन बद्दल खरंच एंट्री नाही. मी पण डॉक्टरांकडे चौकशी केली पण कुणालाच त्याबद्दल काहीच माहित नाहीये. आणि जर ते इंजेक्शन आपल्या पेशंटसाठी वापरलं गेलं असतं तर त्यांना त्याबद्दल माहित असतं ना. काही कळलं नाही सर, मी प्रत्येक रजिस्टर चेक केलं पण खरंच त्या इंजेक्शनची एंट्री नाही. याचा अर्थ ते इंजेक्शन बाबाला मारण्यासाठी चोरलं गेलं होतं. पण ते असं हॉस्पिटलमधून बाहेर कसं गेलं? दादा अरे या सगळ्यात तुझ्या आईचाच हात असू शकता, हे मी तुका कसा सांगू. याचा अर्थ सर की हॉस्पिटल मधल्या कोणीतरी त्याला मदत केली. पण आपण हे सिद्ध कसं करणार? एक पर्याय आहे. काय सर? सीसीटीव्ही कॅमेरा. स्टोर रूमच्या बाहेर जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्याच्यावरून आपल्याला कळेल ना की स्टोर रूम मध्ये कोण गेलं होतं. बरोबर आहे सर. मग आपण लगेच जाऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करूया. खरं जाऊन खरा कायदा कळत. जाणी कुणी बाबांची ही हालत केली आहे एका शिक्षा झालीच पाहिजे. दुष्यंतचं ऍक्सेस कार्ड वापरून मी इंजेक्शन चोरलं खरं, पण इंजेक्शन घेताना या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये नक्कीच दिसले असणार. स्टोर रूम मध्ये एक इंजेक्शन कमी सापडल्यावर ते सीसीटीव्ही मध्ये नक्कीच चेक करणार ही बयो. एवढी शातीर तर नक्कीच. सुनीलला पोलिसांकडे का थोबाटने उचकटला म्हणजे मिळवला. माझा नाव बिव घेतल्या ना मग परत खडी फोडूक जाऊक लागतला. गेली सुमन. काय गो काय पोलीस? सुनील बहुले तिथेच राहत होता ना? हा म्हणजे तो आधी रवायचा आहे, आता नाही रवत आहे. म्हणजे त्याचं काही ना काही सामान असेलच इथे, आम्हाला चेक करायचं. असतं ना, म्हणजे त्याचं काहीतरी सामान असतं ना घरामध्ये. काय स्वतःच्या पायाने चालत येणार आहे? काय सामान? नाही नाही नाही, आणते ना मी, आणते ना. हे बघा साहेब, ही ना त्या भवल्याची पिशवी असा. यात त्याचे कपडे बिपडे काय सामान विमान असतला तर असतला. म्हणजे हा त्यात सगळा बघा. म्हणजे पवार ताब्यात घ्या. साहेब त्या सुनीलला काय सांगितलं काय तुमका? म्हणजे काय माहिती बिती काय दिली काय? नाही अजूनपर्यंत तरी काहीच नाही, पण तो लवकरच तोंड उघडेल. गरज लागली तर पुन्हा येऊ. येवा ना साहेब.
सरस्वती, मला असं वाटतंय की स्टोर रूमच्या बाहेर जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्याचं फुटेज आपण जर का चेक केलं, ते पाहायला मिळालं ना, तर आपल्याला नक्की कळेल की आत कोण गेलं होतं. हॅलो, काय? ओके, मी येतो, लगेच पोचतो. अच्छा सरस्वती, आरव, मला निघायला लागेल कारण एक इमर्जन्सी आहे. ठीक आहे सर, तुम्ही जा, मी आतमध्ये जाऊन बघतोय. थंय ऑपरेटर असतील, मी त्यांच्याशी बोलून येईन. ओके, एक मिनिट. हे का? हा हा, यानी स्वाईप कर. डोकं शांत ठेव आणि नीट. ओके आरव, तिला मदत कर. मी आलो. चल मी पण. दादा थांब, तू नको येऊ, तू थांब. असं पण तुझी ड्युटी आहे आणि ड्युटी सोडून येणं असं बरं दिसत नाही. आणि बाबांजवळ पण कोण नाही, तू जाऊन थयच थांब. बरं ठीक आहे, मी बाबाजवळ थांबतो. पण तू एकटीने हँडल करशील ना सगळं? होय. ठीक आहे, मला कळव काय होतंय. ठीक आहे. हा हा मम्मा बोल, काय झालं? हॅलो इरा. इरा, माझं तुझ्याकडे खूप अर्जंट काम आहे. सांग ना, काय झालं? हे बघ ऐक, काहीही कर पण बयोला वॉर्ड मध्येच अडकवून ठेव. काय? हा. अगं पण तुला कशाला वॉर्ड मध्ये थांबवू? काय झालंय काय? सांगते तेवढं कर, बाकी मी तुला नंतर सांगते. बाय. ठीक आहे. भाऊजी तुम्ही? अहो वहिनीनो, वहिनीनो खय होत तुम्ही? मी तुमका केव्हापासून फोन करतोय, मी फोन उचलत नाही. काय झालं? काय झाला की आग लागली, पोलीस इले होते घरी. काय? हा, अख्खत असं वाटतं ना आपण दोघं जण पकडले जातलो, आपली वाट लागतली. गप्प बसा. हे बघा, पोलीस आपल्याला तेव्हाच पकडतील जेव्हा आपल्या विरुद्ध पुरावे सापडतील. कळलं? ती बयो जातीये सीसीटीव्ही रूम कडे, ते इंजेक्शन कोणी चोरलं हे शोधण्यासाठी. म्हणजे आता काय करूचा? मी इराला सांगितलंय बयोला वॉर्ड मध्येच अडकवून ठेवायला, पण तेवढ्या वेळात आपल्याला ते फुटेज डिलीट करावं लागणार आहे. तुम्ही चला माझ्या बरोबर. वहिनीनो, बयो मम्माने वॉर्ड मध्ये अडकवून ठेवायला काय सांगितलं? जाऊ दे, मम्माने सांगितलंय म्हणजे केलंच पाहिजे.